मार्च 2026 मधील अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तो काळ खरंच खूप भयंकर होता. हातातोंडाशी आलेला घास ह्या अस्मानी संकटाने अक्षरशः हिलावून घेतला. पण आता ह्या संकटातून सावरण्यासाठी आणि नुकसानग्रस्तांना एक भक्कम आधार देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण ह्याच महत्त्वपूर्ण आर्थिक मदतीच्या घोषणेची आणि त्याच्या प्रशासकीय नियोजनाची अगदी सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्याला सुरुवात करूया. तर सर्वात आधी या मोठ्या आकड्याकडे लक्ष देऊया. तब्बल 164,43,44,000 रुपये. होय, आकडा खरंच खूप मोठा आणि लक्ष वेधून घेणारा आहे. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा प्रचंड मोठा निधी आता अधिकृतरित्या मंजूर केलाय. या एका आकड्यावरूनच आपल्याला मदत कार्याची व्याप्ती आणि या समस्येचं गांभीर्य लक्षात येतं. पण इथं एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. हा एवढा मोठा निधी केवळ कागदावर राहता कामा नये. तो प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर कसा पोहोचणार ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता एवढा मोठा निधी वाटायचा म्हटल्यावर साहजिकच कोणताही गोंधळ किंवा गैरप्रकार होऊ नये याची काळजी घेणं आलं. म्हणूनच यासाठी काही अतिशय कडक आणि पारदर्शक प्रशासकीय नियम बनवण्यात आले आहेत. हे नियम म्हणजेच खऱ्या अर्थाने एका संरक्षक कवचासारखे काम करतात. या कवचाचा मुख्य उद्देश एकच आहे: मदतीचा प्रत्येक पैसा फक्त आणि फक्त खऱ्या नुकसानग्रस्तापर्यंतच पोहोचला पाहिजे. मग हे संरक्षक कवच नक्की काम कसं करतं? तर याचं सर्वात मोठं आणि मुख्य अस्त्र आहे डीबीटी, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. थोडक्यात सांगायचं तर ही एक अशी अत्यंत सुरक्षित यंत्रणा आहे जिच्यामध्ये कोणत्याही मध्यस्थाला अजिबात थारा नसतो. शासनाची आर्थिक मदत थेट पडताळणी झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यातच जमा होते. कोणतीही लालफित नाही की कसलाही विलंब नाही. पैसा थेट आणि अत्यंत जलद गतीने योग्य व्यक्तीच्याच हातात पडतो. आता या संपूर्ण प्रक्रियेचा कणा असलेले हे 4 प्रमुख नियम नीट समजून घेऊया. पहिला नियम आपण पाहिलाच, डीबीटी अनिवार्य आहे. दुसरं म्हणजे दुबार मदतीला इथं अजिबात थारा दिलेला नाही, जेणेकरून एकालाच दोनदा मदत मिळून इतर पात्र लोकांवर अन्याय होणार नाही. तिसरा आणि खऱ्या अर्थाने क्रांतिकारी नियम म्हणजे बँकांना या निधीतून कोणत्याही जुन्या कर्जाची परस्पर वसुली करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. होय, हा पैसा फक्त शेतकऱ्यांना सावरण्यासाठीच आहे. आणि चौथा महत्वाचा नियम म्हणजे पारदर्शकतेसाठी सर्व लाभार्थ्यांची यादी जिल्ह्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. ठीक आहे, आता आपण ह्या मोठ्या निधीचा प्रवास नेमका कसा होतोय ते पाहूया. फॉलो द मनी या संकल्पनेनुसार आपण राज्याच्या भौगोलिक क्षेत्राकडे वळूया. मार्च महिन्यातील ह्या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त आणि भयंकर फटका ज्या विभागाला बसला तिथूनच सुरुवात करूया. आणि तो विभाग म्हणजे नाशिक विभाग. नाशिक विभागाचा विचार केला तर इथं तब्बल 14,578 लाख रुपयांची घसघशीत तरतूद करण्यात आली आहे. एकूण 164 कोटींच्या निधीतील हा एक अतिशय मोठा आणि सिंहाचा वाटा आहे. नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ज्या क्षेत्राला सर्वात जास्त झळ बसली आहे त्यांना हे प्राधान्य देण्यात आलंय हे यातून स्पष्ट दिसतं. आता हा प्रचंड निधी नाशिक विभागांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कसा विभागला गेलाय हे पाहणं खरोखरच रंजक आहे. इथे सर्वात मोठा वाटा जातोय नाशिक जिल्ह्याला, ज्यासाठी तब्बल 9,338 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्या खालोखाल धुळे जिल्ह्यासाठी 5,477 लाख, जळगावसाठी 3,994 लाख आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 2,520 लाख रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. या आकड्यांवरूनच त्या भागात झालेल्या नुकसानीची भयंकर तीव्रता आपल्या लक्षात येते. अर्थातच हे अस्मानी संकट फक्त एकाच विभागापुरतं मर्यादित नव्हतं. राज्याच्या इतर भागांनाही याचा मोठा तडाखा बसला होता. त्यामुळे आता आपण मराठवाडा, विदर्भ आणि राज्याच्या इतर प्रभावित क्षेत्रांकडे वळूया. यामुळे आपल्याला शासनाच्या या सर्वसमावेशक मदत कार्याचं आणि निधी वाटपाचं एक परिपूर्ण चित्र उभं राहायला नक्कीच मदत होईल. मराठवाड्याचा विचार केल्यास छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव जिल्ह्याला 331 लाख, जालन्याला 252 लाख, हिंगोलीला 45 लाख आणि नांदेडला 23 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विदर्भाकडे वळलो तर नागपूर विभागासाठी 100 लाख आणि अमरावती विभागासाठी 34 लाख रुपये जाहीर झाले आहेत. विशेष बाब म्हणजे किनारपट्टीवरील कोकण विभागालाही यातून वगळण्यात आलेलं नाही. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांचाही या मदतीमध्ये स्पष्टपणे समावेश करण्यात आला आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न हा उभा राहतो की हा सर्व पैसा खरोखरच योग्य ठिकाणी पोहोचेल का? म्हणूनच शासनाने एक अत्यंत स्पष्ट आणि कडक इशारा दिला आहे. नैसर्गिक आपत्तीच्या सर्व नियमांचं काटेकोर पालन करणं हे पूर्णपणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर ही मोठी जबाबदारी असून मदत वाटपात कोणतीही चूक किंवा भ्रष्टाचार अजिबात खपवून घेतला जाणार नाहीये असे अत्यंत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. थोडक्यात सांगायचं तर प्रशासनाच्या गैरकारभाराला इथे 0 टॉलरन्स म्हणजेच शून्य सहनशीलता असणार आहे. या संपूर्ण विश्लेषणावरून राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची आणि पारदर्शकतेसाठी आखलेल्या या कडक नियमांची आपल्याला अगदी स्पष्ट कल्पना येते. पण आता विचार करण्यासारखा खरा प्रश्न हा आहे, मंजूर झालेला हा मदत निधी प्रत्यक्ष जिल्ह्यांमध्ये तळागाळातील नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली आहे का? आणि शासनाचे हे कडक नियम स्थानिक पातळीवर खरोखरच पाळले जात आहेत का? आपापल्या जिल्ह्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन याद्या तपासणं आणि या संपूर्ण प्रक्रियेबाबत सजग राहणं ही आता काळाची गरज बनली आहे. यावर नक्की विचार